नमस्कार, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज कोकणमधला दुसरा दिवस आहे आणि आम्ही गाडी करून आज विविध ठिकाणी फिरणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आम्ही कोकणात फिरायला निघालं की रस्ता कधी संपतोय असं वाटतच नाही. आज आम्ही गाडीने निघालो आहोत कराटेश्वर महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग, नारळाची आणि सुपारीची झाडं, मध्ये दिसणारी कोकणातील सुंदर घरं, हा सगळा नजारा पाहत प्रवास करणं म्हणजे स्वतःमध्ये एक अनुभव आहे. आणि डेस्टिनेशनपेक्षा कधी पर्यंतचा प्रवास जास्त सुंदर असतो आणि आजचा आमचा प्रवास अगदी तसाच होता. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो निळाशार समुद्र, हिरवीगार झाडं आणि शांत वातावरण. इथे आल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, शहरात आपण किती आराम केला तरी कोकणातला हा निवांतपणा काही वेगळाच आहे. आणि सर्व प्रवास करत आणि निसर्ग पाहत आणि मज्जा करत आम्ही पोचलो आहोत कराटेश्वर महादेव मंदिरात. हे कोकणातील एक प्राचीन शिवमंदिर मानले जातं. मंदिराचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला अथांग समुद्र आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मंदिराजवळ गोमुखातून गोड्या पाण्याचा झरा वाहतो, जिथे सर्वप्रथम जाऊन आपल्याला पाय धुवावे लागतं आणि नंतर दर्शनाला जावं लागतं. तर समुद्राच्या अगदी जवळ असूनही ते गोड पाणी मिळणं ही निसर्गाची एक सुंदर अनुभूतीच म्हणावी लागेल. म्हणून हे ठिकाण फक्त दर्शनासाठी नाही, तर निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा नक्की भेट द्यावी असं आहे. तर कराटेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं, निसर्ग अनुभवला, कोकणाच्या सुंदर वातावरणात काही निवांत क्षण घालवले. खरंच कोकणात काही ठिकाणं अशी आहेत ना, जिथं तुम्ही फक्त फिरत नाही तर त्या जागेला अनुभवता. आणि हे मंदिर एकदम जुन्या प्राचीन काळातलं आहे आणि तिथे भेट दिल्यावर, तिथे दर्शनाला गेल्यावर एकदम ते प्राचीन आणि जुन्या काळात गेले असं वाटतं. आणि ती शांत ठिकाणी आहे आणि तिथे असं काही कमर्शियल वाटत नाही आपल्याला, एकदम शांत असं वाटतं आणि खूप छान असं ठिकाण आहे. नक्कीच भेट द्या. आणि एवढी सुंदर जागा आणि फोटो काढणार नाही असं होणार नाही, म्हणून फोटो शूट केलं. आणि असा होता आमचा हा दिवस. कराटेश्वर महादेव मंदिराचं दर्शन आणि निसर्गरम्य वातावरण आणि